झी24 तास एक पाऊल पुढे। शाहरुख खानच्या मुद्द्यावरून पाकचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी अकलेचे तारे तोडलेत। त्यांच्या वक्तव्यानंतर मलिक यांच्यावर देशातून आणि राज्यातून टीकेची झोड उठली आहे। शाहरुखने मात्र याबाबतचं मौन कायम ठेवलंय। रहमानी वक्तव्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठते आहे। आधी घरातल्या अराजकाकडे लक्ष द्या, त्यानंतर भारतातल्या प्रश्नांवर बोला, असं काँग्रेसनं म्हटलेलं आहे। तर मलिक यांनी माफी मागावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये शाहरुख खान मात्र अजूनही गप्प आहे। त्यांनी कुठल्याही बाजूनी कुठलंही वक्तव्य आजपर्यंत केलेलं नाहीये। या क्षणापर्यंत तरी शाहरुखची कुठली प्रतिक्रिया आलेली नाहीये। अभिनेता शाहरुख खानच्या वक्तव्यावर पाकिस्तानी गृहमंत्री रहमान मलिक यांनी अकलेचे तारे तोडलेत। भारतात शाहरुख सुरक्षित नसल्याचा साक्षात्कार मलिक यांना झालाय। मलिक यांच्या या बेताल वक्तव्यावर भारत सरकारसह सर्व पक्षीयांनी सडकून टीका केली आहे, तर शाहरुखचं मौन कायम आहे। अकलेचे तारे। शाहरुख जन्मानं भारतीय आहे, भारतीय राहण्यासच त्याला आवडेल, पण भारत सरकारने त्याला सुरक्षा द्यायला हवी। शाहरुख हा अभिनेता आहे याची जाण त्याच्या विरोधात बोलणाऱ्यांनी ठेवली पाहिजे। पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांच्या या बेताल वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले नसते तरच नवल। भारताला त्याने दिलेला हा फुकटचा सल्ला कुणालाच मानवला नाही। मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर काही भारतीय राजकारणी आपल्याला टार्गेट करतायत असं वक्तव्य शाहरुख खानने एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं। यावर प्रतिक्रिया देताना मलिक यांनी हे अकलेचे रहमानी तारे तोडले। यानंतर काँग्रेस, भाजपसह मुस्लिम संघटनांनीही मलिक यांच्यावर तोप डागत माफी मागा अशी मागणी केली। हमारे अंदरूनी मामलात में उन्हें मदाखलत नहीं करनी चाहिए। जहां तक सवाल है शाहरुख साहब की हिफाजत करने का, शाहरुख एक बहुत मामूली आदमी थे। हिंदुस्तान के अवाम ने उन्हें इतनी ऊंचाइयों पर पहुंचाया है। हिंदुस्तान अपने शहरियों की हिफाजत करना अच्छी तरह जानता है। निश्चित तौर से ये बहुत ही खतरनाक मानसिकता के साथ, एक साजिशी मानसिकता के साथ पाकिस्तान की आईएसआई, पाकिस्तान की फौज और पाकिस्तान की सरकार और उसके साथ जो सुपर सरकार वहां चल रही है आतंकवादियों की, वो सरकार भारत के खिलाफ काम कर रही है। शाहरुख खान इस देश का नागरिक है। शाहरुख खान इस देश का कलाकार है। शाहरुख खान को सुरक्षा देना है, क्यों देना है, इस बारे में निर्णय हमारी सरकार लेगी, पाकिस्तान सरकार नहीं। रहमान मलिक यांच्या वक्तव्यावर भारत सरकारकडूनही तिखट प्रतिक्रिया आली। आधी तुमच्या सुरक्षेबाबत चिंता करा, शाहरुखची चिंता करू नका, असा सणसणीत टोला केंद्रीय गृहसचिव आर के सिंह यांनी मलिक यांना लगावलाय। We are quite capable of looking after the security of our own citizens. Let him worry about the security of his own. यापूर्वी 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद यानंही किंग खानला भारतात असुरक्षित वाटत असेल तर पाकिस्तानात स्थायिक व्हावं असं आमंत्रण दिलं होतं। त्यानंतर पाकिस्तानी गृहमंत्र्यांनी बेताल वक्तव्य केलं। मात्र अभिनेता शाहरुखनं या सर्व प्रकरणावर मौन बाळगणंच पसंत केलंय। सीमेवर भारतीय सैनिकांची शीर कापून नेण्याच्या निर्घृण प्रकारानंतर भारत पाकिस्तानच्या संबंधात तणाव आला होता। हा तणाव काहीसा निवळत असल्याचं दिसत असतानाच मलिक यांच्या वक्तव्यानं आगीत पुन्हा एकदा तेल ओतलं गेलंय। झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी24 तास एक पाऊल पुढे।